हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। आणि आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण जी रोजची देवपूजा करत असतो तर त्याचे काही नियम पाहणार आहोत। आपण देवपूजा करत असताना काही जे नियम असतात ते आपल्याला पाळणे आवश्यक असते, नाहीतर मग आपण म्हणतो की मी इतकी देवाची पूजा करते किंवा करतो परंतु मला फळ का मिळत नाही। तसं जर पाहिलं तर आपली देवपूजा एकीकडे असते आणि आपल्याला जे मिळणारे फळ असते तर ते एकीकडे असते। कारण आपण देवपूजा केली की लगेच आपले पूर्ण कर्माचे जी काही दोष असतात, आपण जे कर्म केलेले आहे तर त्याच्यामधून आपण मुक्त नाही होऊ शकत। परंतु आपण देवपूजा केल्याने त्या कष्टातून आपल्याला थोडी मुक्तता मिळते। म्हणजे थोडक्यात काय, जी जास्त आपल्याला काही भोगावे लागतात तर त्यामध्ये थोडी शीतलता येत असते। म्हणून आपण देवाची देवपूजा देखील करतो आणि जे आपल्याला काही दिलेलं आहे त्याच्यासाठी आपण देवाला एक अभिनंदन म्हणून किंवा एक आभार मानण्यासाठी, आभार व्यक्त करण्यासाठी आपण देवाची पूजा करत असतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण ज्यावेळी पूजा करत असतो तर त्यावेळी आपण काही नियम पाळायचे आहेत। तर सर्वप्रथम म्हणजे हे अगदी छोटे छोटे नियम आहेत, परंतु याला आपण अगदी गलतीने आपल्याच्याने ते काही पाळल्या जात नाहीत। तर सर्वप्रथम म्हणजे आपण ज्यावेळेस पूजा करत असतो तर त्यावेळी आपण जसं देवाला आसन टाकलेले आहे तसेच त्याचप्रमाणे आपल्याला देखील पूजा करायच्या वेळी आपल्या खाली आसन घ्यायचे आहे आणि आसनावरती बसूनच आपल्याला पूजा करायची आहे। दुसरी म्हणजे की आपण ज्यावेळेस पूजा कोणतीही सुरुवात करू पूजेसाठी त्यावेळेस आपल्याला सर्वप्रथम म्हणजे दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा आपण प्रज्वलित केल्याच्या नंतरून आपण हळदी कुंकुम फुलं अक्षदा वाहून दिव्याला नमस्कार करायचा आहे व दिव्याच्या साक्षीनेच आपल्याला जी पण आपण पूजा करू तर त्या पूजेला सुरुवात करायची आहे। असं म्हटलं जातं की दिव्याच्या साक्षीने पूजा केल्याच्या नंतर आपली जी पूजा आहे तर ही देवांपर्यंत पोहोचते आणि दिव्याच्या साक्षीने आपली पूजा ग्राह्य धरली जाते। आणि त्याच्यानंतरून दुसरी म्हणजे की आपण जेव्हा कोणत्याही पूजेला सुरुवात करू त्यावेळेस आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा करायची आहे। गणपती बाप्पाच्या मूर्तीला जर तुमच्याकडे मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही सुपारी ठेवून सुपारीची देखील पूजा करू शकता। तर कोणतीही जरी आपण पूजा केली तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाची पूजा करायची आहे। त्यानंतर जी आपण पूजेसाठी फुले घेतलेली असतात तर त्या फुलांना आपल्याला स्वच्छ करायचं आहे। म्हणजे काय की थोडंसं पाणी हे आपल्याला त्या फुलांवरती शिंपडायचं आहे। आणि तसे नाही जमले तर तुम्ही जी हळदी कुंकवामध्ये थोडंसं फूल बुडवून ते देवाला अर्पण करायचं आहे। ज्या देवांना आपण हळदी कुंकू वाहतो त्या देवांना आपण हळदी कुंकवामध्ये थोडंसं फूल बुडवून मग ते देवाला अर्पण करायचं आहे। आणि ज्या देवांना आपण हळदी कुंकू वाहत नाही तर त्या फुलांना चंदन लावायचं आहे व चंदन लावलेलं फूल आपल्याला त्या देवांना वाहायचं आहे। तर त्यानंतर आपण ज्या वेळेस हळदी कुंकू चंदन देवांना लावतो त्यावेळी आपल्याला अनामिका या बोटानेच लावायचे आहे। कारण ज्यावेळी विभूद आपण लावतो त्यावेळी देखील आपल्याला तर्जनी ह्या बोटाने न लावता जी आपलं अनामिका करंगळी आणि मधले बोट असते तर ह्या तिन्ही बोटांनी आपल्याला विभूद हा लावायचा आहे। तर तर्जनी ह्या बोटाचा आपण कुंकू लावण्यासाठी उपयोग करत नाहीत, कारण तर्जनी ह्या बोटाने फक्त जे कैलासवासी लोक असतात म्हणजे मृत पावलेले जी लोक असतात तर त्यांनाच तर्जनी या बोटाने टिळा लावला जातो, म्हणजे कुंकू लावले जाते। म्हणून आपण तर्जनी हे बोट
कोणत्याही देवाला किंवा व्यक्तीला हळदी कुंकू लावायला आपण त्याचा इस्तेमाल करत नाहीत. त्यानंतरून अक्षदा ही आपण देवाला ज्यावेळेस अर्पण करतो तर ही अक्षदा जी आहे तर ही अखंड असली पाहिजे. तर अक्षदाला आपण थोडीशी हळदी कुंकू लावून हळदी कुंकू मिश्रित असे अक्षदा देखील आपण देवाला वाहू शकतो. फक्त आपल्याला जी शिवशंकराची पिंडी असते तर शिवलिंगावरती आपल्याला फक्त पांढऱ्या कलरच्याच अक्षदा व्हायच्या आहेत. त्यांना हळदी कुंकू लावलेली अक्षदा ठेवायची नाही व्हायची नाही आहे. तर अक्षदा वाहताना आपल्याला सर्व प्रचारार्थ अक्षदा समर्पयामी असे म्हणून आपल्याला अक्षदा ही व्हायची असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शालिग्राम देवाला आपण शालिग्राम हे श्रीहरी विष्णूंचे रूप आहे आणि तुळशी माता ही माता लक्ष्मीचे रूप आहे. तर ज्यावेळेस त्यांचे आपण लग्न लावतो तुळशीचे लग्न लावतो त्यावेळी आपण अक्षदा ही वाहत असतो म्हणजे टाकत असतो मंगलाष्टक बोलते वेळी. परंतु एरवी कधीही शालिग्राम देवताला अक्षदा ही व्हायची नाही आहे. आणि हे झाल्याच्या नंतरून दुसरी गोष्ट म्हणजे की आपली पूजा वगैरे झाल्याच्या नंतरून आपल्या घरामध्ये शंख वाजवलेला खूप चांगला असतो. तर आपली ज्यावेळेस पूजा होते त्यावेळेस शंख घंटी ही नक्की वाजवावी. शंख वाजवल्याने मन प्रसन्न होते व जी आपली घरातली नकारात्मकता असते तर ती निघून जाते. म्हणून कधीही आपल्या घरामध्ये पूजा झाल्याच्या नंतरून शंख वाजवलेला खूप चांगला असतो. त्यानंतरून जी आहे आपण जी देवा पुढे पूजेच्या वेळी दिवा समई लावतो तर ही कधीही फुंकर मारून कोणत्याही कारणासाठी या कारणामुळे ही फुंकर मारून विझवू नये. अशाने देव नाराज होतात. त्यामुळे आपण समई व दिवा हा कधीही फुंकर मारून विझवू नये. आणि आपण जे देवाला फुलं वाहतो फुले पाने वाहतो निर्माल्य म्हणजे त्याला आपण निर्माल्य म्हणतो तर हे कधीही कचऱ्यामध्ये टाकू नये. हे हमेशा जी निर्माल्य आहे हे आपण फुलांच्या झाडाच्या खोडामध्ये टाकावे जेणेकरून ते मातीमध्ये आपल्या कुंडीमध्ये त्याचे खत बनून जाते. तर अशा प्रकारचे काही नियम असतात की छोटे छोटे नियम आपल्याला डेलीच्या पूजेमध्ये हे पाळायचे असतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.